अगेन वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन पाथवे पाहणार आहे. आतापर्यंत आपण कोणकोणत्या पाथवे पाहिल्या? इन अ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस पहिली पाथवे पाहिली केल्विन सायकल, दुसरी पाहिली फोटो रेस्पिरेशनवर ओव्हरकम केलं C4 पाथवे, ज्याला आपण HSK पाथवे म्हणतो. ह्यालाच आपण डायकार्बोक्झिलिक ॲसिड पाथवे म्हणतो, बरोबर आहे. आता डायूर्नल चेंज इन ऑर्गॅनिक ॲसिड कंटेंट ऑफ लीफ दाखवणारी पाथवे आहे, ज्याला आपण कॅम पाथवे म्हणतो. नाव धिस इज द पाथवे विच इज फाउंड इन अ प्लांट विच आर कॉमनली प्रेझेंट इन अ डेझर्ट. जे डेझर्ट प्लांट आहे, डेझर्ट प्लांट म्हणजे वाळवंटात सापडणारे प्लांट्स आहे. आता वाळवंटातली कंडिशन तुम्हाला माहिती आहे. काय कंडिशन असते वाळवंटामध्ये? वाळवंटामध्ये ज्याला आपण एक्स्ट्रीम टेम्परेचर ड्युरिंग डे टाईम, द टेम्परेचर रायझेस अप टू 40, 45, 50 डिग्री सेंटीग्रेड. ओके, कॉमन टेम्परेचर आहे तिथलं. अँड ॲट द सेम टाईम ड्युरिंग नाईट देर इज एक्स्ट्रीम कोल्ड, बरोबर आहे. सो सच ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन इज प्रेझेंट इन अ डेझर्ट. ह्या डेझर्टमध्ये सगळ्यात ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन असतं. दिवसा टेम्परेचर जास्त, रात्री थंडी जास्त. नाऊ प्लांट मस्ट ओव्हरकम दॅट ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. प्लांटला ह्या कंडिशनला ओव्हरकम करावं लागतं, बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन दाखवतात, जे आता ह्या पाथवेचं नाव काय? क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम, ज्याला आपण कॅम पाथवे म्हणतो. बिकॉज धिस पाथवे इज फाउंड इन अ प्लांट बिलॉंगिंग टू फॅमिली क्रासुलेसी. हे जे पाथवे आहे हे सगळ्यात पहिले क्रासुलेसी फॅमिलीमध्ये पाहायला मिळालं. अँड दॅट्स वाय वी कॉल धिस पाथवे ॲज अ क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम. जनरली U4BACचे मेंबर्स आहे किंवा कॅक्टेसीचे मेंबर आहे. कॅक्टस, नंबर ऑफ कॅक्टस, बरोबर आहे. हे सगळे जे मेनी कॅक्टस प्रेझेंट आहेत, ह्या सगळ्यामध्ये ही पाथवे सापडते. दॅट वी कॉल इट ॲज अ कॅम पाथवे. आता ही पाथवे दाखवण्यासाठी ह्या प्लांटमध्ये आता डेझर्टमध्ये काय आहे? इन अ डेझर्ट टेम्परेचर इज मच मोर. At the same time, availability of water is less. वॉटरची अवेलेबिलिटी कमी आहे, टेम्परेचर जास्त आहे, इव्हॅपोरेशनचा रेट जास्त आहे. मग आता जे प्रेशियस आहे दॅट मस्ट बी कन्झर्व, बरोबर आहे. म्हणजे ह्या प्लांटला प्रेशियस काय वाळवंटामध्ये? द वॉटर इज प्रेशियस वन, बरोबर आहे. वॉटर हे महत्त्वपूर्ण आहे. मग वॉटरचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. And for conservation of water, this plant shows some peculiar features. जसं presence of thick cuticle above the leaf. लीफच्या वरती क्युटिकलचा थर आहे, which is a waxy covering. Vascular bundle sheath cells is absent. याच्यामध्ये बंडल शीथ सेल absent आहे. Stem becomes succulent and green. तुम्ही कोरपड पाहिली असेल किंवा युफोर्बिया तिरुकालाय पाहिला असेल. याच्यामध्ये काय? द स्टेम इज थिक अँड सकुलंट. याचं स्टेम जे आहे हे पानासारखा थिक आहे. पान असतात ना, जाडे पानं, त्याच्यासारखा थिक आहे, हिरवट आहे. अँड दॅट वी कॉल इट ॲज अ सकुलंट स्टेम. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज ऑफ वॉटर अँड फूड मॉलिक्यूल. हा वॉटरचंही स्टोरेज करेल, फूड मॉलिक्यूलचंही स्टोरेज करेल. दॅन लीव्ज आयदर थिक ऑर इट इज रिड्यूस टू स्केल्स, बरोबर आहे. अँड प्रेझेन्स ऑफ सनकन स्टोमॅटा. सनकन स्टोमॅटा मीन्स हा क्युटिकल हेअरमध्ये लपलेला स्टोमॅटा असतो. सो टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. आता ह्याच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन आहे. आता सरळ सरळ दिवसा जर स्टोमॅटा ओपन राहिला तर काय होईल? द प्रेशियस वॉटर गेट इव्हॅपोरेटेड थ्रू द स्टोमॅटा. कारण ह्या प्लांट्सला वॉटर अव्हेलेबल कसं होतं पहा बरं. आजूबाजूला सगळी वाळू आहे. द वॉटर इज नॉट इझिली अव्हेलेबल. मग आता ह्या एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशनमध्ये म्हणजे दिवसा टेम्परेचर आणि रात्री एक्स्ट्रीम कोल्ड,
आता जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अशा कंडिशनमध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ ड्यू, तिथे दव तयार होतं. अँड धिस ड्यू इज द ओनली सोर्स ऑफ वॉटर टू दिस प्लांट. बरोबर आहे. मग आता हे वॉटर कुठं स्टोअर केलं जातं? टू स्टोअर द वॉटर देअर इज expansion or the stem becomes succulent so that it can be able to store water molecule. Water store केलं जाईल स्टेममध्ये. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, द स्टोमॅटा इज अ स्कोटोॲक्टिव्ह स्टोमॅटा आहे. स्कोटोॲक्टिव्ह स्टोमॅटा मीन्स द स्टोमॅटा विच ओपन्स ड्युरिंग नाईट टाईम अँड ड्युरिंग डे टाईम इट गेट क्लोज टू ओव्हरकम द ॲडवर्स कंडिशन. कारण दिवसा जर उघडा राहिला देअर इज अ लॉस ऑफ वॉटर. द वॉटर विच इज ॲब्सॉर्ब गेट इव्हॅपोरेटेड ड्यू टू हाय इंटेन्सिटी. मग तिथे वॉटरचा लॉस होईल, प्लांटचा लॉस होईल. मग तो ओव्हरकम करण्यासाठी काय आहे? द स्टोमॅटा रिमेन्स क्लोज ड्युरिंग ड्युरिंग डे टाईम. जो दिवसा उघडा पाहिजे तो दिवसा बंद आहे. अँड ओपन्स ड्युरिंग नाईट टाईम. म्हणजे कसे पहा, दिवसा लाईट आहे तर कार्बन डायऑक्साईड नाही, रात्री कार्बन डायऑक्साईड आहे तर लाईट नाही. म्हणजे कशी कंडिशन झाली याच्यामध्ये? जे फोटोसिंथेसिससाठी आवश्यक जे फॅक्टर आहे, काय काय फॅक्टर आवश्यक आहे फोटोसिंथेसिसमध्ये? वी लर्न द इक्वेशन. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस? 6CO2 + 12H2O in presence of light and chlorophyll, C6H12O6 + 6H2O + 6O2 get liberated. म्हणजे आता ॲरोचे इकडले फॅक्टर पहा, 6CO2 + 12H2O in presence of light and chlorophyll. म्हणजे ह्याला कार्बन डायऑक्साईड पाहिजे, ह्याला वॉटर पाहिजे, ह्याला लाईट पाहिजे, क्लोरोफिल पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय पहा, when the light is available, carbon dioxide, that is stomata remain closed. बरोबर आहे. मग तिथे कार्बन डायऑक्साईड अवेलेबल होईल का? नाही. आता समजा रात्री तुम्हाला स्टोमॅटा ओपन आहे, कार्बन डायऑक्साईड अवेलेबल आहे, पण रात्र आहे ना, लाईट कुठे आहे? मग रात्री तर आपण सूर्याला उगव म्हणू शकत नाही, मग रात्र राहणारच नाही, स्टोमॅटा बंदच राहतील. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय ओव्हरकम केलं आहे माहिती का? द फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑकर्स ॲट अ नाईट टाईम, ज्याला आपण फेज 1 म्हणतो, म्हणजे ॲसिडिफिकेशन म्हणतो. सो द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड ऑकर्स ॲट अ नाईट टाईम. इथे काय होतं पहा, PEP combines with CO2 to form oxaloacetic acid. Oxaloacetic acid is converted into malic acid. Malic acid is stored in a mesophyll cells of the leaves. हा malic acid stored होईल vacuoles during night. So the organic acid content changes. बरोबर आहे. So this plant shows diurnal change in organic acid content of leaf. मग आता मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन झालं, दिवसा काय होईल? आता दिवस उजाडला, स्टोमॅटा क्लोज. बरोबर आहे. बट मॅक्झिमम फिक्सेशन इज कॅरीड आउट ड्युरिंग नाईट टाईम. So this malic acid is converted into pyruvic acid and carbon dioxide is liberated. This process is called as a deacidification or phase 2. त्यालाच आपण deacidification म्हणतो किंवा phase 2 म्हणतो. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड लिबरेट होतो. Again RUBP combines with carbon dioxide. It follows Kelvin cycle to produce carbohydrate molecule. आता इथे पायरुविक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू PEP. पण PEPचा दिवसा उपयोग आहे का? नाही, दिवसा याचं कामच नाही आहे. मग कारण PEP काय? PEP कंबाईन्स विथ कार्बन डायऑक्साईड. सो इट इज कन्व्हर्टेड इन टू स्टार्च अँड स्टार्च ॲट अ नाईट टाईम थ्रू शुगर गिव्ज राईज टू PEP. हा स्टार्चच्या रूपात दिवसा स्टोअर केला जाईल आणि रात्रीच्या वेळेस स्टार्चचं कन्व्हर्शन शुगरमध्ये होईल अँड sugar is converted into PEP. PEP again combine with atmospheric carbon dioxide
and maximum fixation of atmospheric carbon dioxide is carried out, converted into malic acid. ओके, म्हणजे हे ॲडॅप्टेशन आहे. आता सायकल समजलं ना. इट इज फाउंड इन डेझर्ट प्लांट लाईक कॅक्टस. कॅक्टसमध्ये क्रासुलेसी फॅमिलीमध्ये, युफोर्बिएसीमध्ये हा कॉमन पाथवे. ओके, इथपर्यंत समजलं. नाव आता शेवटचा ह्या लेसनचा आहे पॉईंट, दॅट इज फॅक्टर अफेक्टिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. पहिला फॅक्टर घ्या ज्याला आपण एक्सटर्नल, हे पहा 2 फॅक्टरमध्ये आपण क्लासिफाय करू. एक्सटर्नल फॅक्टर आणि दुसरा इंटरनल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर मीन्स द एन्व्हायरमेंटल फॅक्टर, जसं लाईट. बरोबर आहे. इट इज द इसेन्शियल फॅक्टर फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हा सगळ्यात इसेन्शियल फॅक्टर आहे. ह्याच्या क्वालिटी आणि इंटेन्सिटी हे दोन्हीही महत्त्वाचे आहे. बरोबर आहे. मॅक्झिमम रेट ऑफ फोटोसिंथेसिस तुम्ही आपण लाईटला 2 ह्याच्यात क्लासिफाय केलं होतं, व्हिजिबल लाईट अँड इनव्हिजिबल लाईट. व्हिजिबल लाईट रेंजेस फ्रॉम 390 to 760. वेवलेंथ त्याची 390 to 760 आहे. अँड व्हॅन इट पासेस थ्रू द प्रिझम इट स्प्लिट्स इंटू 7 डिफरंट कलर्स ऑफ लाईट, ज्याला आपण व्हिब जॉयर म्हणतो. बरोबर आहे. आता हे 7ही कलर त्याची वेगवेगळी वेवलेंथ, हे इक्वल क्वांटिटीमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. रेड लाईट सगळ्यात जास्त ॲब्सॉर्ब केला जाईल. सो इट इज red and blue light which shows maximum rate of photosynthesis. बरोबर आहे. रेड लाईट, ब्ल्यू लाईट सगळ्यात जास्त ॲब्सॉर्ब केला जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट जास्त राहील. while green light has no effect on rate of photosynthesis. तसंच पहा, ब्राईट लाईटला जर आपण डायरेक्ट सनलाईटला एक्सपोज केलं प्लांट, रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज. बरोबर आहे. आणि जर डार्कमध्ये ठेवलं तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होईल, डिफ्यूज सनलाईट. बरोबर आहे. आणि डार्क रूममध्ये रेट परत फोटोसिंथेसिसचा कमी राहील. बरोबर आहे. हे आपण साध्या एक्सपेरिमेंटने शोधू शकतो. पहा, वेन अ प्लॉटेड प्लांट, आता समजा आपण प्लॉटेड प्लांट ठेवून दिलं, तर तुम्ही इनडोअर आणि आउटडोअर प्लांटची कल्पना ऐकली का? सो इनडोअर प्लांटमध्ये डायरेक्ट सनलाईट लागत नाही, आउटडोअरमध्ये जास्त सनलाईट लागेल, बिकॉज दे आर ॲक्टिवेटेड इवन लो लाईट, आणि आउटडोअरला जास्त लाईट लागेल. बरोबर आहे. आता दुसरा फॅक्टर आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ॲक्ट ॲज अ लिमिटिंग फॅक्टर फॉर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. So this carbon dioxide is made available to the plant from atmosphere. हा atmosphere पासना available होईल. The atmosphere consists of 0.0314% of carbon dioxide and it entered into plant cell through the stomata. Stomata through enter होईल. बरोबर आहे. आता पहा, when the concentration increase by 1%, no doubt, the increasing concentration of carbon dioxide increase the rate of photosynthesis. But beyond that, आता कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढतच नेलं, then it causes effect, it acts as an inhibitory effect on rate of photosynthesis. So carbon dioxide acts as a limiting factor in photosynthesis. तिसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. बरोबर आहे. आता बघ, इन लाईट जसा अफेक्ट करतो तसाच टेम्परेचर अफेक्ट करेल. इन द प्रेझेन्स ऑफ प्लेंटी ऑफ लाईट अँड कार्बन डायऑक्साईड, फोटोसिंथेसिस इनक्रीज with the rise of temperature till it becomes maximum. After that, there is a decrease or fall in a rate of photosynthesis. Now the photosynthesis is carried out. Photosynthesis
ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे दॅट इज 25 to 30 degree centigrade is the adequate temperature for proper growth of the plant body. Now some plant like that of cactus euphorbiaceae which shows photosynthesis even at 55 degrees centigrade, that we call it as a maximum temperature, ज्याला आपण मॅक्झिमम टेम्परेचर म्हणतो. बरोबर आहे. ऑप्टिमम काय, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रॉपर रेटनी घडून येतो, इट इज 25 up to 30. नाउ थर्ड फॅक्टर इज water. So water is essential for process of photosynthesis. Water is made available to the plant from soil. जमिनीमधनं प्लांटला वॉटर अवेलेबल होईल. नाउ इन्क्रीज इन वॉटर ultimately increase the turbidity and it enhance or it is beneficial for process of photosynthesis. Okay, now there are some internal factors also like chloroplast, presence of number of chlorophyll molecule, pigment molecule, then nature of leaf, हे इंटरनल फॅक्टर आहे. जर क्लोरोफिल पिगमेंट जास्त असतील तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त आहे, कारण ट्रॅपिंग ऑफ सोलार एनर्जी जास्त आहे. बरोबर आहे. then size of leaf also affect the process of photosynthesis. enlarge size असेल तर फोटोसिंथेसिसचं लाईटचं ट्रॅपिंग जास्त, रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त. ओके, आता हा लेसन आपण स्टडी केला आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो, ह्या लेसनमध्ये तुम्हाला पाथवे करावेच लागतील. तर पाथवे इज नीडेड. पाथवे जर तुम्ही केलं तर तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. प्रत्येक पाथवे तुम्ही 5-5दा लिहून दाखवायचं आहे. मला जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा तुमच्या वह्यामध्ये हे सगळे पाथवे 5-5दा न पाहता काढलेले असले पाहिजे, कारण हा 12वीच्या नीटच्या दृष्टिकोनातून हा लेसन महत्त्वाचा आहे. ओके.